जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजवारे आणि आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल. दिनांक 18 मे 2025 नांदेड. नालंदा बुद्ध विहार येथे चालू असलेल्या 10 दिवसीय सामने शिबिराचा समारोप आज अत्यंत मंगल वातावरणात आणि श्रद्धाभावनेने संपन्न झाला. या शिबिरामध्ये अनेक बालक आणि तरुणांनी सामने दीक्षा घेऊन धम्मजीवनाची सुरुवात केली. या समारोप कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा नांदेड जिल्हा, शाखा तालुका, शहर शाखा आणि समता सैनिक दल शाखा नांदेड जिल्हा, तालुका शाखा, शहर शाखा सर्व कार्यकारिणी उपस्थित होते. शिबिराच्या कालावधीत प्रतिदिन ध्यान, त्रिसरण पंचशील, धम्मोपदेश आणि नैतिक शिक्षण यांचे सत्र पार पडले. श्रद्धावान पालक, ग्रामस्थ आणि भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनात शिबिर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. समारोप प्रसंगी विशेष धम्मदेशना आणि पूजा विधी झाले. प्रमुख भिक्खूंनी सहभागी सामनेल्यांना शील, समाधी आणि प्रज्ञेचा महत्त्व पटवून देत त्यांना आशीर्वाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व सामनेर, पालक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले व भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करणार असल्याचे सांगितले. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिणचे कोषाध्यक्ष आदरणीय बीडी काँग्रेस आहे प्रमुख महोदय त्याचबरोबर आदरणीय रेखाताई पंडित महिला विभागाचे अध्यक्ष यांनाही विनंती आहे आपण सुद्धा प्रमुख महोदयांचं काम करतो. त्याचबरोबर संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेश गजवारे सर महिला विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय गजवारे सर यांनी आपण सुद्धा तुमचं पूजन करावं. धम्मं याचामि अनुग्रहं तत्वा शीलं भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं तत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सदि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. संघ बोलणार नाही, उपासक उपासिका. यमहं वदामि तं वदीत नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य Buddham
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं परमादिपतवेरमणि सिक्खपदं समादयामि अरिनादाना वेरमणि सिक्खपदं समादयामि कामेशमिच्छाचारा वेरमणि सिक्खपदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खपदं समादयामि जपमात्थाना वेरमणि सिक्खपदं समादयामि ईशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुचितं कृत्वा प्रमादेन शीलं सम्पन्दितव्यं साधु साधु या ठिकाणी श्रीश्वर मला दोस्तात असं झालं की एवढं दुखत होतं माझं आणि मित्रासंग फिरून मग 9 वाजता रात्री मी घरी आलो. मग घरी आल्यानंतर काकूला असंच फोन लावलो होतो. काकू म्हटलं मी जातो म्हणजे शिबिरला. मग काकूनं रात्री एका शिक्षकाला फोन लावले म्हणजे राहुल गौतम थोडी मुलगा आहे त्याला घ्या म्हटले. मग दुसऱ्या दिवशी मी इथं आलो. मग इथं पहिल्या दिवस मला खूप छान वाटलं. असं छान वाटलं इथं आल्यानं मी म्हटलं कुठे चांगलं काय आलो. मग दुसऱ्या दिवशी असं झालं अशा पाळती सुरू झाले. देखील कधी बसलो नाही असं कुठं एवढं वेळ 8 तास 9 तास. मग मला दुसऱ्या दिवशी असं वाटलं रात्रीचे टाईम जायचे. रात्रीच्या टाईमला 2 वाजले. मी मग आता शिवर पाठवलं ठेवा गौतम बुद्धासमोर त्यात कपडे काढून जीन्स पॅन्ट काढून काय पण जावं इथं काय पण जावं म्हटलं. मग आणखी विचार आला येतो. मी म्हटलं इथून गेलं तर आणखी आमच्या घंटे घरी फोन लावते. आईला सांगते म्हणलं तुमचं लेकरू 2 दिवस आलं नाही इथं आणि गौतम बुद्ध काय जमा हे करेन म्हणले. ते असं आहे का म्हणले बुद्धाचे डोकं पटकन घरी डबल आलो मी नवीनमध्ये. दर्जापासून आलो वापस रात्री 3 वाजता. डबल चिंग घालून बसतो चौथ्या दिवशी डबल चोर घालून बसतो.
मग 5 दिवस असंच झालं. मग लई शांत वाटलं. दोन दिवसाचं लेक्चर होतं. मग 2 दिवसाच्या लेक्चरमध्ये एवढं शांत वाटलं, असं वाटलं की मग थोडं असं हलकं वाटलं की मला आता 4 दिवस राहावंच लागते म्हणलं इथं. म्हणलं दुसऱ्या दिवशी मी लेक्चर असं द्यायचं नाही. मग सर तुमचं काय झाले राव सर, 6व्या दिवशी यांचं लेक्चर झालं. मग 6व्या दिवशी यांचं लेक्चर झालं असं वाटलं. मग सगळं पुस्तकातलं सगळा कचरा मिटून गेला तिथून. मग 2 दिवसांना आणखी चांगलं वाटलं. असं चांगलं वाटलं की आता हे 10वा दिवस एवढा शांत चालाय घरी माझ्या दिमागाचं काहीच नाही. इथून गेला तिथून आपलं पुस्तक घेऊन बसतो. पण पहिलं कसं होतं, मी जात होतो बाहेर मित्रासंग, यानं शिवा दिला का मला काय रे म्हणलं की असं म्हणजे कॉलेजच्या पोराचं कसं राहते, यानं मला शिवा दिल्या नाही. आपल्याला हे माहितीच नाही काय असलं. मी फर्स्ट टाइम कधी आलो नाही. आता घरी बी कोणी मला म्हटलं पौर्णिमेच्या वेळेस भाषण कर, काय कापू जुन्या लावायला लगेच गाडी चाबी काढू की दुसऱ्या गलीतून काही कधी मी आलोच नाही ना अशा जागी. त्याच्यामुळं आलं की आता असं वाटायले की नवीन काहीतरी आले ना, असं करून दोन शब्द संपवतो. त्या दिवसामध्ये आम्हाला संस्कार झाले आणि याच्यानंतर आता आमचं जे आयुष्य आहे शक्यतो आणि मार्गाला जाणार नाही असे आम्हाला या ठिकाणी रविकरण जोंधे सर असतील, साना भालेराव सर असतील, आमचे गणपतराव गायकवाड सर असतील, अतिशय परिश्रम घेऊन ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 10 दिवसाच्या काळामध्ये एवढं समाधान वाटलं की जावं सुद्धा वाटत नसेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा, माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जगामध्ये भागत असताना परिस्थितीनुसार बदलत असतो आणि तीच परिस्थिती या ठिकाणी 10 दिवस राहून म्हणजे एकदम आम्ही आंघोळ केल्यासारखं झालेलं आहे. आलेल्या आमच्या अंगामध्ये जे काही अवगुण असतील त्या 10 दिवसामध्ये आम्ही सर्वतोपरी घालण्याचा प्रयत्न करू आणि नंतर सुद्धा या मात्र संस्थेमध्ये जर काम करायची आम्हाला संधी भेटत असेल किंवा मग धमाचं काम करायची संधी भेटत असेल यानंतर आम्ही माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सर्वांना मी एक माझा अनुभव शेअर करतो की मी जेव्हा पौर्णिमा नगरला गेलो, इथं माने सर आहे का, पौर्णिमा नगरचे प्रमुख अतिथी तिथले प्रमुख आहे का, आणि तिथं गेल्याच्या नंतर MA PhD सिनियर लेक्चरर्स अशा या उपस्थित आहेत आणि ते आमच्या सामान्य अशा भंतेजीचे पाय धुवू लागले आणि त्यांनी एक शुद्ध नवीन टॉवेलने त्यांच्या आमचे पाय त्यांनी पुसू लागले. अगदी मला अश्रू अनावर झाले की किती ताकद आहे गौतम बुद्धांच्या ह्या सुपुत्राच्या ह्या शिबिरामध्ये, ह्याची मला प्रत्यक्ष जाणीव झाली. तरी मित्रांनो, मी फारसा वेळ तुमच्याकडून घेत नाही. आजपासून हा सांगता समारोप नाही आहे आपल्यासाठी. आजपासून आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्यार्थ्यांना भाषण देत असताना एक वाक्य बोललं, ते लक्षात ठेवा, यू वॉन्ट सक्सेस यू वॉन्ट टू नॅरो माइंडेड. याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे धर्म प्रसारासाठी तर संपूर्ण जीवन तुम्ही धर्म प्रसारासाठी अहोरात्र घालवा. आज शिक्षणाची एवढी विटंबना झाली आहे की त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणत होते की एका सभेमध्ये खडा टाकला तर BA विद्यार्थ्यांना लागत होता. आजची परिस्थिती अशी झाली आहे, एक खडा मारला तर एका MBBS किंवा एखाद्या इंजिनियरला लागत आहे. एवढे लोक आज समाजामध्ये शिक्षित झाले. तर या उपरही आपल्याला उसंडी मारून देशामध्ये काहीतरी आपल्या बुद्ध धर्मांचा मार्ग अवलंबवायचा आहे. बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्या विचारांची जी आहे आपण जे पालन केलं पाहिजे आणि तथागत गौतम बुद्ध यांचे विचार जे आहे आत्मसातच नाही केले, केवळ माईकवर येऊन मोठमोठ्याने मी बोललो, हे त्यांचे तत्व नाही. त्यांचे तत्व मी ह्या बुद्ध विहाराच्या बाहेर पडल्याच्या नंतर अंगीकारले. हे तत्व जोपर्यंत तुम्ही तुमच्या अंगात घेणार नाही तोपर्यंत धम्म सफल होणार नाही. या एवढं बोलून मी माझे 2 वर्षापासून ते म्हणजे आजपर्यंत या कालावधीमध्ये आमच्यामध्ये काय बदल झाला, आम्ही पूर्वी काय होतो आणि जीवन घातल्यानंतर काय आमच्यामध्ये बदल झाला, हे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. बघा, विनाकारण दुसरं बरोबर करणं महत्त्वाचं नाही. तर म्हणजे आम्ही पूर्वी गृहस्थी जीवनामध्ये होतो. तर गृहस्थी जीवनात असल्यानंतर आपण काय करत होतो, पंचशिलाचं पालन करीत होतो.
पण आता आम्ही अंगावर चिवर घेतल्याच्या नंतर दशशील 10 शिलाचं पालन करीत आहोत. म्हणजे या कालावधीमध्ये 10 शिलाचं पालन केल्याच्या नंतर आमच्यामध्ये काय बदल झाला तर बौद्ध धर्माचे जे महान तत्व आहेत हे तत्व आम्हाला समजले. म्हणजे या धर्मामध्ये 4 आर्य सत्य आहेत, अष्टांग मार्ग आहेत, 10 पारमिता आहेत. हे महान तत्व आमच्या म्हणजे आम्हाला कळालेली आहेत. हे जे विषय होते जे केंद्रीय शिक्षक होते त्यांनी 1-1 तास आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं एका तासामध्ये एक विषय खऱ्या अर्थाने जे म्हणजे पूर्ण होत नाही, परंतु आपल्याला ते घरी जाऊन पूर्ण करायचं आहे. तर या कालावधीमध्ये म्हणजे आम्ही जे खऱ्या अर्थानं धम्म शिकलो म्हणजे आम्ही घरी गेल्याच्या नंतर जेव्हा आम्ही गृहस्थी जीवनामध्ये जाऊ तेव्हा आम्हाला धम्माचा प्रसार आणि प्रसार वेगानं करायचा आहे. याचा अर्थ असा होत नाही की फक्त आम्ही 10 दिवस शिवर घेतलं आणि आता घरी जाऊन आपलं मोकळं कसं बघायचं, असं अजिबात करायचं नाही. आणि म्हणून आपल्या फार मोठी जिम्मेदारी या दिवसामध्ये या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीनं आपल्यावर टाकलेली आहे. आणि म्हणून म्हणजे माझ्यापासून सुरुवात करायचं आहे. मी दुसऱ्याला सांगणार नाही तू काय करायचं मी सांगणार नाही, पण मी काय करणार, मी कसं वागणार इथून सुरुवात केली म्हणजे माझं आचरण कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, माझं चालणं कसं आहे हे दुसरा व्यक्ती पाहिल आणि तसा वागण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून जेवढे 44 जे समजा जे बौद्धाचार्याने दीक्षा घेतलेली आहे त्यांना माझी विनंती राहील की आपण घरी गेल्याच्या नंतर आपण स्वतः तसं नीट आचार करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपला आदर्श दुसरे लोक घेतील, दुसरा समाज घेईल. आणि मग तसे खऱ्या अर्थानं आपण 10 दिवसाचं श्रावण शिबिर केलं हे सार्थक होईल आणि म्हणून त्याचा आनंद पुन्हा आपला निर्माण होईल. आणि म्हणून आपल्याला ही जिम्मेदारी पडलेली आहे. काय करायचं आपल्याला की हे धम्म साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येक घरातला मुलगा किंवा मुलगी म्हणजे या धर्मामध्ये आली पाहिजे, ते श्रामणेर झाली पाहिजे. आणि म्हणून हे जे धम्म आहे हे धम्म वाढवण्याची जिम्मेदारी आपल्यावर आलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या 10 दिवसामध्ये हे जे विषय दिलेले होते ते सुंदर विषय आपल्याला दिले होते. या विषयाचं सखोल असं म्हणजे घरी जाऊन वाचन करणं हे आपलं आवश्यक आहे. आणि बौद्धाचार्याच्या परीक्षेला बसणं आवश्यक आहे. त्यानंतर केंद्र प्रमुखाच्या परीक्षेला बसणं आवश्यक आहे. हे जर आपण खऱ्या अर्थानं केलं तर आपल्याला म्हणजे आनंद होईल. आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे व्यक्तीही आहेत. अधिक जास्त काही न बोलता या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिलेली आहे. तर या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिली आपण सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल मी शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीनं मी सर्वांच्या आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण याच ठिकाणी देतो. सर्वांना तुमचं जीवन काय असते ते बालवयातल्या लेकरांना आतापासून करायला लागलेलं आहे. उगाच नाही हे जीवन घातल्या पहिल्या दिवशी एवढी उष्णता एवढी गरमी या चिवडामध्ये होते. आयुष्यभर चिवड अंगावर घालणाऱ्या लोकांना किती गरमी होत असेल. आपले हे साधे जे अंगावरचे वस्त्र असतात ना याच्यापेक्षा या चिवडामध्ये फार गरमी होते, पूर्णतः अंग भिजून येते. हे चिवडामध्ये जे बसले आहेत ते सगळ्यांनी अनुभवलेले आहे. अतिशय कठीण अशी दिनचर्या असते. सकाळी उठल्यावर साधना करावी लागते, ध्यान करावे लागते. तेव्हा वागावं कसं, चालावं कसं, बसावं कसं, उठावं कसं, जेवावं कसं, बघावं कसं याच्या फार मोठे विनय आहेत भिक्खू लोकांसाठी. या सगळ्या विनयातून जात असताना आपण बुद्ध रूप आहोत की काय असं वाटत होतं. आता इच्छा आहे की हे लेकरं पुढे चालून शिकली पाहिजे, सुधारली पाहिजे. कारण समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा झालेला आहे. धम्म कायेन पद्धती किंवा आचार परम धर्म म्हणतात. आपल्या आचरणातून आपण धम्म दाखवलेला पाहिजे. आपल्याकडे बघून हे डेबिंगवाले आहेत थोडं असं कोणी नाव पण ठेवायला नको. जयंतीच्या दिवशी असेल पिढीस त्याचं वागणं, त्यांचं रूप हे बघल्यावर एक घृणा निर्माण होते आणि आपल्याला मान खाली घालावं लागते, लाज वाटते आपल्याला आम्ही आमचे पोरं आहेत म्हणून सांगायला. हातामध्ये बाबासाहेबांच्या हातामध्ये कधी दोरे बघितलेला कोणी
हातामध्ये दोरे बांधलेले कोणी बघितले, बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये कोणी लॉकेट घातलेले बघितले, निळ्या रंगाच्या मण्याचा हात त्यांनी कधी घातलेला आहे. बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये सोनं नव्हतं, अंगठ्या नव्हत्या. बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हाताला कोणते मनगट नव्हते, कुठले दोरे नव्हते. पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा अपमान करणारे तुम्ही आम्ही त्यांची पुढची वारसदार, त्यांची पिढी कधी बदलायला पाहिजे. म्हणून समाजानं हे लक्षात घ्यावं. आणि कुठेतरी आम्ही कमी पडत आहोत, आपल्या लेकरावरती संस्कार कमी पडत आहेत. म्हणून त्याचा भाग म्हणून अशा प्रकारचे सामान्य शिबिराचं आयोजन आहे. हा धम्माचा भाग नाही असं मला असं वाटत नाही, कारण ती माझी लेकरं आहेत, त्यांच्यावरती संस्कार घडण्यासाठी सामान्य शिबिरांची आवश्यकता आहे असं माझं म्हणणं होतं, म्हटलेलं आहे सुद्धा. म्हणून या शिबिरातून आपण सर्वांनी यापुढे तरी आचरणामध्ये स्वतःमध्ये बदल आणून घ्यावा. ज्यांनी ज्यांनी शिबिर घेतलेलं आहे त्यांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वीसारखा राहत नाही. आता आपल्याला त्या प्रकारचं सार्वजनिक खाजगी जीवन राहिलेलं नाही. आता आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. थोडं जरी आपलं पाऊल चुकीचं झालं तर आपल्याला नाव किंवा दूषण लागतात. आज भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीनं श्रामणेर शिबिरांचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही आज श्रामणेर झालो. आमच्या अंगावर 10 दिवसाचं हे शिबिर आहे. ज्या शिबिराला तथागत भगवान बुद्धांचा स्पर्श झालेला आहे ते शिबिर आमच्या अंगावर आहे. आणि आज आम्ही श्रामणेर झालो, आज आम्ही दीक्षा घेतलो. इतर आमच्या बौद्ध बांधवापेक्षा आम्ही वेगळे आहोत. ही जाणीव सतत आणि सतत आम्हाला ठेवावी लागणार आहे. कारण जो पंचशिलेचं पालन करतो, जो धम्माचं आचरण करतो तो बौद्ध माणूस ही खऱ्या अर्थाने आमची ओळख आहे. आणि ही ओळख तुम्हाला आम्हाला या धम्माने दिलेली आहे. आणि सदैव आम्ही ही जर जाणीव आमच्या मनामध्ये रुजवली तर कायम आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आज इथून गेल्याच्या नंतर आज जे 44 श्रामणेर आहोत आपण, एक तुमचं समाजातलं वर्तन सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. कारण बौद्ध माणूस अपशब्द तोंडात वापरत नाही. एखाद्याचा द्वेष करणं तर दूरच राहिला, तोंडामध्ये अपशब्द सुद्धा आणण्याचा अधिकार धम्मानं त्याला दिलेला नाही. आम्ही बौद्ध म्हणून सांगत असताना, आम्ही धम्माचे पाईक म्हणून सांगत असताना आमची एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. समाजामध्ये आम्ही पांढरे शुभ्र कपडे घालून जेव्हा वावरतो तेव्हा आमच्या प्रत्येक आचरणाकडे, प्रत्येक वाणीतल्या शब्दाकडे समाजाचं लक्ष राहते की हा बौद्ध भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी आहे, हा बौद्धाचार्य आहे, हा श्रामणेर आहे. हे जपलं पाहिजे. हे जपलं तरच, जपणं गरजेचं आहे. आणि आपण जपाल, आपण आपल्या हातून उत्कृष्ट कुशल कर्म भविष्यामध्ये घडते एवढीच सदिच्छा आपल्या प्रती व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचं काम करणं हे सोपं नाही. घरच्या भाकरी खाऊन हे काम करावं लागतं आणि समाजाचा उलटा काहीतरी रोष असतो. एवढे आंबेडकर घराण्याचा सुरुवातीपासून असा नांदेड जिल्ह्यावर विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त पदाधिकारी धम्माचं कार्य हा घडत असते. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी हे 44 जे बोधाचार्य आहे हे तयार झालेले हे सुद्धा समाजामध्ये गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. जय भीम. सर्वांची माता. म्हणाले ते शिक्षणाला चारित्र्याची जोड असली पाहिजे. माणूस किती शिकला यापेक्षा तो किती शीलवान आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून एक शिदोरी आहे बाबासाहेब आंबेडकरांची की इथून तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तुमची ओळख एक शीलवान माणूस एवढी व्हावी, एवढी अपेक्षा मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्वांना माझा जय भीम. या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं नियोजन केलेलं आहे. खरंच खूप ऊन होतं
आणि या उन्हामध्ये चिवर घातल्याच्या नंतर बराच काही भंतीजींना त्रास झालेला आहे. पण एवढं नक्की आहे, त्रास झाल्याशिवाय काहीही भेटत नाही. त्रास कष्ट केल्याशिवाय काहीही भेटत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की आधी केलेच पाहिजे, केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे. त्रास झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. एका ठिकाणी भगवान बुद्ध प्रवचनाला जातात, त्या ठिकाणी 200-300 लोक जमलेले असतात. पण भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि त्या लोकांमधून चक्कर मारून परत भगवान बुद्ध निघून जातात. त्या लोकांना प्रश्न पडतं की या ठिकाणी भगवान बुद्ध आले आणि निघून का बरं गेले. मग दुसऱ्या दिवशी तसंच भगवान बुद्ध येतात, तर पहिल्या दिवशी 200-250 लोक राहतात, पण दुसऱ्या दिवशी 100च्या खालीच लोक राहतात. परत भगवान बुद्ध येतात आणि तिथून निघून जातात. मग त्या ठिकाणी भगवान बुद्धाला एक मनुष्य विचारतो, भगवान बुद्ध तुम्ही यायला लागलात, लोकांमध्ये प्रवचन करत नाही आणि तुम्ही निघून का जाता. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले, मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि परत भगवान बुद्ध उद्या येतात, तर त्या ठिकाणी 25-30 लोक असतात. त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात की ज्याला खरंच ज्ञान पाहिजे असेल तर ते या ठिकाणी 3 दिवसापासून बसलेले आहेत आणि येत आहेत. असंच असते. म्हणून मी म्हणाले, नोटा सगळ्या कागदाच्या असतात, पण काही नोटच असतात, बाकीचे सगळे कागदच असतात. एका वेळेस सम्राट राजा आपल्या रथातून जात असतात. पुढे एक गाढव येते आणि भंतेजींचे चिवर वाळू घातलेले राहतात. तर ते एक चिवर त्या गाढवाच्या अंगावर पडते हवेनं. सम्राट राजांनी रथ थांबवतात, उतरतात, त्रिवार वंदन करतात त्या गाढवाला. तर सारथी म्हणते रथ चालवणारा, अरे एवढे मोठे महाराज असून या गाढवाला त्रिवार वंदन का करतात. तर याचं एकच कारण आहे. सम्राट राजा म्हणतात की मी गाढवाला वंदन नाही केलं, तर मी या भगवान बुद्धाच्या चिवराला वंदन केलं. तसं तुमच्या सगळ्यांच्या चिवराला वंदन केलेलं आहे. त्या चिवराचा मान राखणं नाही राखणं हे सगळ्या श्राम्य संघावर अवलंबून आहे. एवढंच बोलते, इथंच थांबते. सगळ्यांना माझा जय भीम. 9/5/2025 ते 18/5/2025 या कालावधीमध्ये श्रामणेर व बोधाचार्यांचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून या शिबिराचं आयोजन संस्कार विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तर यावर्षी सुद्धा या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये 45 शिबिरार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. 43 या ठिकाणी प्रशिक्षणार्थी या ठिकाणी या शिबिरामध्ये उपस्थिती लाभलेली आहे. या शिबिराचा सांगता समारोप होत असताना मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की तथागत भगवान बुद्धाचं पवित्र अशा पद्धतीचं हे चिवर आहे, हे काशाय वस्त्र परिधान करण्याचं आपल्याला या ठिकाणी भाग्य लाभलेलं आहे. याच्यामुळे ज्यावेळेस मी सुद्धा प्रथमतः माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस काशाय वस्त्र परिधान केलं, त्यावेळेस काशाय वस्त्र परिधान केल्याच्या नंतर ज्यावेळेस भिक्खू संघाला वेगवेगळ्या ठिकाणी नेल्या जात होतं, त्यावेळेस माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या, माझ्या आई समान असलेल्या, माझ्या आजी समान असलेल्या 100 वर्षाची बाई माझ्या समोर येऊन माझे पाय धुतले. त्यावेळेस अक्षरशः माझं मन खूप भरून आलं की अरे या शिबिरामध्ये किती याच्यामध्ये पावित्र्य आहे. म्हणून त्यावेळेस त्या शिबिरामध्ये 10 दिवस शिबिर केल्याच्या नंतर माझ्या आईवडिलांनी मला ज्या निडळाच्या घामानं कष्टानं मला घडवलेलं आहे, आपल्याला जीवनामध्ये खरंच आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल, सुसंस्कारात जीवन जगायचं असेल, तर आपल्याला पावित्र्याशिवाय भगवंताच्या जे शील आहे, पंचशील आहे, दशशील आहे, अष्टशील आहे, याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काही नाही. म्हणून भगवंताने जे 38 मंगल सांगितलेलं आहे, त्या 38 मंगलामध्ये मानवाच्या हितासाठी काय सांगितलंय भगवंताने, माता पितू पठ्ठानंग पुत्र दारस संग हो अनाकुलाच कमलता येत मंगलमोत्तम. जगामध्ये कुठे देव नाही. जगामध्ये आपण अनेक ठिकाणी 84 योनीला या ठिकाणी जातो. कितीही देव देवता केलं तरी आपल्याला कधी कुठे देव भेटणार नाही. खरे जर आपले देव कोणते असतील तर ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस
उदरी बाळगून अनंत यातना सहन करून जिने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तिला कोणी जर समजा एखादा प्रकाश जरी दिला, प्रसाद जरी दिला, तिनं आपल्या गाय याच्या पदराला बांधून ती आपल्याला चालवते. अशा आईवडिलाच्या प्रती जर आपण निष्ठा जर ठेवत नसाल तर आपण जर हे वस्त्र, आपण हे काशाय वस्त्र घेतलेलं आहे, आपल्यामध्ये जे अवगुण आहे ते जर अवगुण काढणं गेला तर या शिवराला काही महत्व राहणार नाही. म्हणून जास्त न बोलता याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य आपण शिवर काढल्याच्या नंतर सुद्धा असंच ठेवाल अशी सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि माझ्या अतिशय समारोप या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जगत के चलो धाम के पंथ, कदम कदम चलते रहे, गुरुजन होए संत, कदम कदम चलते रहे, कोई दुखों का अंत. अनंत जीवन मुक्त सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाने स्वीकार केलेला सधर्म, त्या सधर्माचा प्रसार प्रचार करणारा श्रावक संघ प्रबोधनीय भिक्खू संघ संघास गुरुवार होता. या ठिकाणी गेल्या 9 तारखेपासून त्या 18 तारीखपर्यंत 44 सामनेर आहेत आणि या 44 सामनेराचं एक प्रमाण आहे. माझे गुरुवर पूजनीय भदंत त्यांनी प्रमाण काढलेलं आहे. जे या सामने शिबिरामध्ये जे प्रशिक्षण घेत आहेत 10ला 1 प्रमाण आहे. 10 सामने असतील तर त्यामधला 1 घडत असतो. 10 घडत नाही, त्यातला केवळ 1 घडत असतो. म्हणून या ठिकाणी 43 सामने आहेत. त्यातले फक्त आपण 4 सामने पडला. 4 सामने घडले म्हणजे शिबिर पूर्ण यशस्वी झालं असं समजलं जातं. 4 सामने, त्याची विषय सोडा. या ठिकाणी ज्यांनी सेवा केली, अहोरात्र या ठिकाणी झटले, त्यांच्यात देखील बदल घडून आला तरी शिबिर यशस्वी झालं. हा एक त्यातला भाग आहे. परंतु सामन्याकडून ज्या मनोगताच्या अपेक्षा पाहिजे होत्या त्यातून एक प्राध्यापक आमचे गुरुजी बोलले मनोगताच्या संदर्भात. मनोगत काय असतं, मी आधी काय करत होतो, प्रत्यक्ष या ठिकाणी एवढ्या जनसमुदायामध्ये मी जे अकुशल कर्म करत असेल तर ते अकुशल कर्म आपण या ठिकाणी मानलं पाहिजे. चांगलं कर्म केलं तेही देखील आपण या ठिकाणी मानलं पाहिजे. परंतु या 10 दिवसाच्या या विषयाच्या माध्यमातून माझा काय बदल घडून आला, मी कसा वागलो, आता याच्यापुढे मी काय करणार आहोत, ह्या प्रतिक्रिया सामन्याकडून अपेक्षित होत्या. आता आमचे सामने बोलले काय ध्यानाला बसो, पण ध्यान काय लागेल. ध्यान कसं लागत नाही. सिधो पतित भाई नरो सपयो, आता भिक्खुसो इमाम री जटाय जटन. शील, समाधी, नंतर प्रज्ञा. शीलाचा परिपूर्ण आपण जे 10 शील देण्यात गेलं, तुम्हाला भंतीजी मी 10 शील देतोय, त्या शीलाच्या चौकटीमध्ये आपण तंतोतंत जर बसला तर नक्कीच आपल्यात आणखी बदल घडून येते. म्हणून प्रामाणिकपणे भगवान बुद्धाने 5 परिवर्तकांना उपदेश केलेला आहे. ज्या व्यक्तीला सुज्ञ आणि शहाणा समजदार माणूस बनायचं असेल तर त्याला जीवनाचे काही पथ्य पाळावे लागतात. पथ्य पाडल्याशिवाय चांगला सुज्ञ शहाणा माणूस घडत नाही. नुसतं बोलल्याने काही होत नाही.
नजावता धर्मधरो यावता बहुभासती योच पंक्ती सुद्वाना धम्म काय न पसती. धम्म हा बोलणीत नाही, धम्म वाचण्यात नाही, ग्रंथात नाही, धम्म हा आपल्या आचरणात आहे. आचारो परम धम्म. म्हणून आपल्याकडून घरी गेल्यानंतरच्या तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला पाहिजे, निदान प्रामाणिकपणे माणूस बनण्यासाठी. मला गरज नाही इतरांना उपदेश करण्याची, आपण स्वतः ठरवा. मी दुसऱ्यांसाठी प्रामाणिकपणे जीवन जगण्यासाठी जीवन जगलेलं आहे. माझ्यासाठी माझा परिवार, पहिला मी आणि माझा परिवार हा धम्म मार्गाने मला घेऊन जायचा आहे. केवळ एक कुटुंब, तुम्ही 44 लोक आहे, त्या 44 लोकांचं प्रमाण काढलं 10ला 1. तुम्ही 4 घर जर बनले, गावातील, शहरातील, नगरातील 4 कुटुंब जर बनले, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्म क्रांतीला, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बहुमा सभा या नांदेड शहरामध्ये या संस्थेचा अधिकाधिक प्रसार प्रचार होत राहणार आहे. आणि तुमचं लोन घेऊन ज्या ज्या ठिकाणी शिबिर होत राहतील त्या त्या ठिकाणी तुमचा उल्लेख केला जाईल की नांदेड शहरामध्ये या भीमघाटमध्ये या शिबिरामध्ये 44 रामणे घालते. त्या 44 लोकांना सोडा, निदान 4 कुटुंब बनले, ते धम्म मार्गाने गेले. या ठिकाणी आमचे युवराज मोरे पूर्वी महाराष्ट्राभर फिरतायत, त्यांना माहित आहे मी त्यांच्यासोबत असतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्या गावाचं आपलं नाव लौकिक जर तुम्हाला करायचं असेल तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला प्रामाणिक माणूस बनायचं असेल तर त्याने जीवनाचे काही पथ्य पाळा. आणि जीवनाचे पथ्य पाळण्यासाठी केवळ 5 तत्व सांगितले गेले. केवळ 5 तत्व, त्याला पंचशील म्हटलं गेलेलं आहे. या 5 तत्वाच्या चौकटीमध्ये आपण बसा. जे तुम्हाला आतापर्यंत 13 तारखेपासून जे माझ्याकडून तुम्हाला काही देण्याचं काम केलं, जे तुम्हाला चांगले योग्य प्रकारे वाटतं ते आपण घ्यावं. बाजारामध्ये जाता तसंच तुम्ही धान्य घेत नाही किंवा भाजीपाला काही घेत नाही, त्याचं परीक्षण करता, निरीक्षण करता. कालच्या या विषयामध्ये तुम्हाला सांगितलं, फार मोठा कोणी विद्वान आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखाद्या ग्रंथात लिहिलं म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या सतत विवेक बुद्धीला जागृत करा. आणि जागृत करण्याचं काम द सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या माध्यमातून 24 प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आपण निश्चित त्याचं फलित तुमच्याकडून दिसू द्या. आउटपुट तेच खऱ्या अर्थाने शिबिराचं असेल. मी या जिल्हा कार्यकारिणीला, जिल्ह्याचे अध्यक्ष संपूर्ण आणि आमचे विशेषतः या जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, सरकारी गुरुजी आहेत आणि त्यांची संपूर्ण ही कार्यकारिणी आहे. मी या कार्यकारिणीला धन्यवाद देतो की आपण फार मोठ्या कडक उन्हामध्ये आणि या भीमघाट या मोठ्या नालंदा बुद्धविहारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या माध्यमातून या शिबिराची निर्मिती केली. तुमच्या प्रती खूप खूप मंगल कामना व्यक्त करतो. उपासक उपासकांच्या प्रती, सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमबुद्धाय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना परिवार वंदन करो. आंबेडकरी परिवार यांना सर्वांना मंगल कामना. भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा, तालुका, सर्वच पदाधिकारी यांना मंगल कामना. मित्र, 1945 पासून ही जागा आपल्या नावावर आहे, अगोदर नव्हती. 1945 पासून ही जागा ज्या कार्यकर्त्यांनी ठरली ती अनेक वर्ष या ठिकाणी पूर्ण नांदेडची भीम जयंती होत असताना सर्व या ठिकाणी विसर्जित होत होती. बाबासाहेबांचा पुतळा त्यावेळेस नव्हता. तेव्हापासून ही जी जागा आहे ते कार्यकर्त्याच्या नावावर होती. नंतर त्यांनी आपल्या भारतीय बौद्ध महासभेला विलीन केली. याचे अध्यक्ष
मीराताई आहे. नांदेड जिल्ह्याची जी भारतीय बौद्ध महासभा अनेक वर्षापासून काम करते, पण आजचा जो कार्यक्रम आहे 9 तारखेपासून या शिबिराचं जे आपण मेहनत घेतली, एवढी मेहनत घेतली, या शिबिरासाठी जाणी जे काही अर्थसहाय्य केलं, दान धान्य, काही जेवण भोजन, आर्थिक दान सर्वांनी दिलेलं आहे, ते खरंच धन्यवाद आहे. आपण दान कुठे दिलं पाहिजे, सत्कर्म कुठे होता ते आपण जाणलं पाहिजे. अशा ठिकाणी बुद्धविहाराला दान देणे, सामन्यात संघाला दान देणे, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही कार्यक्रम लावला असेल त्याला दान देणे हे फलदायी आहे. फलदायी, याला फलदायी म्हणतात. तात्काळ आपल्याला फळ मिळते याचं, तात्काळ. आणि दान देत असताना आपल्या मनाने दिलं पाहिजे. कार्यकर्ता आला म्हणून दान दिलं असं नाही. जाहीर केल्याप्रमाणे आज सामनेर आहे, उद्याच्या तारखेला आपण बसणार आहोत. जे काही ज्यांना जे ऐकण्यात आलं त्यांनी खुशीने आपलं भारतीय बौद्ध महासभेला दान दिलं पाहिजे. कार्यक्रमासाठी दान दिलं पाहिजे. कार्यकर्त्यांना काही पगारी नाही, विषय सांगलेलं बरं. हे आपला परिवार सांभाळून, आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवून भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. वरिष्ठ अधिकाऱ्याने जर बोलावलं, पाचारण केलं तर मुंबई पसरून जाऊन जातात. अनेक प्रदेशामध्ये नांदेडचे जे काही पदाधिकारी आहेत मी स्वतः पाहिलं, उत्तर प्रदेशापर्यंत, छत्तीसगडपर्यंत प्रशिक्षण देण्यासाठी देखील त्यांना पाचारण करतात. श्रद्धावान उपासिकांनो, 24 शिबिर लागतात. माणूस बनवण्याचं काम फक्त भारतीय बौद्ध महासभा करते. 24 शिबिरे या भारतामध्ये एकही संस्था लावत नाही. आणि या शिबिरामध्ये 24 शिबिरामध्ये माणूस बनतो. आणि माणूस बनण्यासाठीच भारतीय बौद्ध महासभा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी धर्मांतर झाले. अनेक ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर उपस्थित होते. भैयासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अनेक ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ITIच्या समोर, महात्मा फुले पुतळ्याच्या समोर, ज्या ठिकाणी तो इंडस्ट्री एरिया असल्यामुळं जमीन ओपन खाली होती, त्या ठिकाणी 75,000 लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, हिंदू धर्म सोडला. मित्र, त्यावेळेस देखील भैयासाहेब आंबेडकर होते. अनेक ठिकाणी सांगता येईल, वेळ कमी आहे. अनेक 10 दिवसापासून आपण कवा चिवर उतरायचं असं तुमच्या मनात आहे. तुम्ही चिवर घेऊन 10 दिवस 10 शिलाचं पालन केलं मित्र. हे 999 खून करून भगवंतानी अंगुली मारला, स्वतः घेऊन, स्वतः नेऊन, रक्ताने हात भरलेले, कपडे भरलेले, केस विक्राळ भगवंताच्या सानिध्यात आले, भगवंताच्या चरणाला स्पर्श केला, भगवंतांनी स्वतः घेऊन आले. आणि असे 500 भिक्खू समोर बसलेले होते. अंगोली माल आल्याच्या नंतर अंगोली माल बसला अंगोली माल काढला, मुंडन केलं, कपडे काढले, चिवर दिलं, केस हातात नख काढले आणि चिवर दिलं. 10 सील दिले. जसे तुम्हाला त्या दिवशी मी 9 तारखेला 10 सील दिले, तसे भगवंताने देखील अंगोली मालला 10 सील दिले. बघा, 999 खून करणारा माणूस भिक्खू संघामध्ये एक श्रेष्ठ भिक्खू अरहंत झाला. म्हणजे या चिवरामध्ये एवढी ताकद आहे. फक्त चिवर घेणाऱ्याने आपले शील पाळावे, जेवढे काही दिले शील. आता या 10 दिवसामध्ये तुम्हाला खूप काही शिकवण्यात आलेले आहे, खूप शिकवण्यात आलेलं आहे. आपली समाजाने देखील सेवा केलेली आहे, हे विसरता कामा नाही. तुम्हाला आता पुढे बोधाचार्याची परीक्षा द्यावी लागेल, प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि मग मंगलपैने सुद्धा लावू शकता, लग्न सुद्धा लावू शकता. म्हणून सतत कार्यकर्त्यासोबत कार्यक्रमामध्ये सतत आलं पाहिजे. माणूस बनण्याचं ठिकाण हे आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी जास्त न बोलता मित्र, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो.
सपदानं धम्मदानं जिनाति सबरसदं मरसो जिनाति सबरति धम्मरति जिनाति अनहंकायो सब दुःख मज्जगाति चंदनं तगरं वासोपालतं वसीति एते सगंधकातीना शिलगंधो अनुतरो फुलाचा गंध ज्या दिशेने जातो वाऱ्याच्या दिशेने जर पूर्वेला वारा फिरला तर फुलाचा गंध हवेच्या दिशेने जातो. चारी दिशेला वारा जर फिरलं तर चारी दिशेला जातो. परंतु सिलवान माणसाचा गंध कोणत्याही प्रदेशामध्ये जाओ, कोणत्याही राज्यामध्ये जाओ, तो आपला जे सिलाचा गंध आहे तो त्या ठिकाणी देखील गंध देऊ शकतो, गंध दरवळू शकतो. आणि म्हणून अशा प्रसंगी तुम्ही 10 दिवस शिवर या एवढ्या उन्हामध्ये आपण टिकला, खरंच तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील. कारण एवढं ऊन होतं आणि त्या ठिकाणी आपण येथे वापस गेलं नाही. दिलेले चिवर दिलेले 2 आपण काढले लग्नाला गेले ना, ते गेले नाही. म्हणजे 44 मी चिवर दिले. खूप मोठं काम केलं तुम्ही. नाहीतर अर्धे पळून जातात. मी सामनेर संघामध्ये सामील झालेला आहे. सामनेर संघ लावतोय मी. अर्धे पळून जातात कारण सेवा तुम्हाला चांगली दिली. आणि हीच अपेक्षा करतो की भारतीय बौद्ध महासभेने सामनेर संघाची सेवा 100% केली पाहिजे. अशी सेवा केली पाहिजे की 44 आपण सामनेर उपस्थित आहात. तुम्हाला धन्यवाद. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सबीतिय विवजन्तो सबरोग विनाशतो माते भवन्तरायो सुखी दीर्घायुतो भव. एतेन सत्यवज्रेण शोभिते होन्तु सर्वदा. एतेन सत्यवज्रेण सब दुःख सब भय सब रोग विनाशतो. एतेन सत्यवज्रेण भवतु मे जय मंगलम्. साधु सुखी हो, मंगल हो, दीर्घ आयुष्य लाभो, हिताचा मार्ग सापडो, दुःखातून मुक्त हो, सर्वांचं मंगल हो कल्याण. तुमच्या पठांतर झालं बोला सांगतो एक असं
रस्त्यावरती सुरू झाला वंदामि भन्ते भारतेनां गतां सब अपराधां क्षमातु मे भन्ते वन्दामि भन्ते भारतेनां गतं सभां अपराधां क्षमातु मे भन्ते तदीयम्पि वन्दामि भन्ते भारतेनां गतां सब अपराधां क्षमातु मे भन्ते उल्कासहां भन्ते ईशनेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तदीयम्पि उल्कासहां भन्ते ईशनेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तदीयम्पि उल्कासहां भन्ते ईशनेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते इदं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पुण्य पानातिपाता वेदमणि सुखा
समादियामि अधिन्नादाना वेरमणि शिखापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादियामि सुरावीरयमज्जपमादधाना वेरमणि शिखापदं समादियामि शरणेना साधिं पञ्चशीलं ब्रह्मं साधुकं सुरक्षितं ततवा अपमादेन शीलसम्पादे तप साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आपण याचना केली म्हणजे की जनावरे माते भवन्तं कराय सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सपरिवता सर्वभूतानुभावेन सरस्वती भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सपरिवता सर्वधर्मानुभावेन सरस्वती भवन्तु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सपरिवता सर्वसङ्गानुभावेन सरस्वती भवन्तु उच्चितं पठितं स्वयं कृपमेव समीक्षतु सदोपयन्तु चित्तसङ्कल्पा चन्द्रोपन्नरसोयता आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निपानसम्पत्ति इमिनातु समेक्षतु साधु Pasaran tubuh yang besar mendengar Buddhang namami Dhammang namami Sanghang namami itu saja. Benar. Buddhang namami Dhammang namami Sanghang namami. दोन उपासकांनी गर्दी करू नका ठीक करा ज्याच्या नावाने दिलं Halo. Selamat dia. Contohnya berberkurungan. Jangan dibuat pada dia. Sampai bagaimana dan semua mungkin lagi. Mungkin nanti baik. मी दामोदर सरकटे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरचे सरचिटणीस आहे. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा शहर शाखा तालुका शाखेच्या वतीने दिनांक 9 मे 2025 पासून ते 18 मे 2025 पर्यंत बौद्धाचार्य श्रामणेर 10 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याचं नियोजन असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि बरेचसे विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात. त्याचबरोबर काही शिक्षक कर्मचारी असतात. भारतीय बौद्ध महासभेमध्ये शिक्षक कर्मचारी बऱ्यापैकी या ठिकाणी आता येत आहेत आणि त्यामुळे याचा विचार करून आमचे गणपत गायकवाड सर, मी आणि नरवडे सर कोषाध्यक्ष यांनी विचार केला की ह्या शिबिराच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया आणि त्यानुसार आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुपवर
व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त या शिबिराच्या संदर्भामध्ये किती शिबिरातले इच्छुक आहेत आणि मग दररोज त्यांची आम्ही एंट्री करत होतो आणि त्यानुसार केंद्रीय कार्यालय म्हणजे वरिष्ठाकडे मुंबई यांना या प्रशिक्षण शिबिराच्या परमिशन घेतली आणि त्यांनी आम्हाला 9 तारीख दिलेली आहे. या 9 तारखे ते 18 तारखेपर्यंत नालंदा बुद्धविहार भीमघाट या ठिकाणी जवळपास 44 शिबिरार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी आदरणीय भंते बी संघपाल म्हणजे भिक्खू संघाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या मार्गदर्शनाखाली व केंद्रीय शिक्षक तथा या भिक्खू संघाचे संघनायक आदरणीय महानाम यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचं नियोजन केलं होतं. त्याचबरोबर संबोधित सोनकांबळे साहेब केंद्रीय शिक्षक आदरणीय महानाम भंते यांना काही दिवसापर्यंत म्हणजे दुसरीकडे शिबिर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, परंतु त्या कालावधीमध्ये आदरणीय संबोधित सोनकांबळे साहेब यांनी केंद्रीय शिक्षकांनी यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे भूमिका निभावलेली आहे. या शिबिरामध्ये जवळपास 44 शिबिरार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये स्वागत समिती आहे, आरोग्य समिती आहे, संरक्षण समिती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि म्हणून ते अतिशय म्हणजे फार चांगल्या प्रकारे या शिबिराला लोकांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि मंगलमैत्री असू द्या, भोजन दानधर्मीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेले आहे. भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेनं जे काही 24 शिबिर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्या 24 शिबिराच्या माध्यमातून या प्रकारे या शिबिराचं आयोजन श्रावणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मीराताई आंबेडकर यांचा 5 मे 2025 रोजी वाढदिवस होता. त्याही माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपशिका शिबिर, बालसंस्कार शिबिर याही कार्यक्रमाचं आयोजन केलं. उन्हाळ्याचे दिवस असताना देखील आणि सर्वांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. इथेच तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व त्यांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम. आज दिनांक 9/5/2025 ते 18/5/2025 या कालावधीमध्ये जिल्हा शाखा नांदेड उत्तर व तालुका शाखा नांदेड व शहर शाखा नांदेडच्या संयुक्त विद्यमाने जे 24 प्रकारचे शिबिर राबवले जातात त्यापैकी हे श्रामणेर बोधाचार्याचे शिबिर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. संस्कार विभागाला जिल्हा शाखेने आम्हाला कळवलं की तुम्ही शिबिराचं आयोजन करा आणि आम्ही या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये 44 लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. जीवनामध्ये कशा पद्धतीनं राहावं, कसं चालावं, कसं बोलावं, हे जे संस्कार आहेत हे संस्कार मात्र संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी माणसाला माणूस बनवण्याचं महान कार्य या संस्थेच्या माध्यमातून केल्या जाते. तर माणसाला माणूस बनवण्याचाच आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. जास्त न बोलता सर्वांनी या ठिकाणी शांततेचं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड उत्तर. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 2022 पासून श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळत नाहीत अशा कर्मचाऱ्यांसाठी श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी दरवर्षी या श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करत असतो. प्रत्येक वर्षी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. यावर्षीसुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि आमचं हे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं. या शिबिरामध्ये आदरणीय संबोधित सोनकांबळे साहेब दरवर्षी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात, प्रशिक्षित करतात प्रशिक्षणासाठी. यावर्षी आमचं भाग्य की पूज्यभदंत बी संघपालजी महाथेरो हे चैतन्यचे व्यवस्थापक आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना घेता आला, आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. हे चांगली गोष्ट या ठिकाणी घडली आणि पूज्यभदंत महानामजी यांनीसुद्धा आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय उत्तम पद्धतीने 10 दिवस यांचं सांभाळलेलं आहे. कुठल्याच प्रकारची या ठिकाणी असुविधा किंवा तक्रार नाही. सर्व प्रशिक्षणार्थीसुद्धा अतिशय प्रफुल्लित मनाने घरी पुजरे. प्रत्येकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर होत्या की आम्हाला या ठिकाणी काही चांगलं करता आलं, काही शिकता आलं.
बीडवरून काही प्रशिक्षणार्थी आले, सोलापूरवरून काही प्रशिक्षणार्थी आले. यामध्ये प्राध्यापक आहेत आणि शिक्षक विद्यार्थी तर आहेत, तर सिनियरला शिकवणारे प्राध्यापकसुद्धा या ठिकाणी PhDचे विद्यार्थी असलेले या प्रशिक्षणावरती बसलेले होते. आणि निश्चितच या सगळ्या जाणकारांच्या मदतीमुळं भारतीय बौद्ध महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार अतिशय वेगाने होणार आहे ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो येतो. रामना माझं नाव बनते महानाम अकोला भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा दक्षिण विभागाच्या माध्यमातून उत्तर नांदेडच्या वतीनं या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष गणपतरावजी गायकवाड गुरुजी, त्याचप्रमाणे त्यांचे सरचिटणीस आदरणीय दामोदर सरकटे गुरुजी, त्यांचे उपाध्यक्ष या ठिकाणी रोकडे गुरुजी उपस्थित या ठिकाणी समतासनी खूप सुंदरसं असं शिबिराचं नियोजन केलेलं आहे. आणि शिबिर घेण्याचा उद्देश माणसाला संस्कारी जीवन जगण्यासाठी, मनुष्य प्राण्याला संस्कारित जीवन जगण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने 24 प्रकारच्या शिबिराची मांडणी केली आणि त्यासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून या ठिकाणी 10 दिवसपर्यंत 13 तारखेपासून शिबिरार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. की उद्याला निश्चितच आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये बदल घडून आणतील हीच त्यांच्यापासून आम्ही अपेक्षा व्यक्त केली. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय.